आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे आणि 352वा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार गडावर साजरा होतोय आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे, याचे संयोजक आणि आयोजक राज्याचे फलोद्यान मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले आहेत आणि हा तिथीनुसार देखील होणारा राज्याभिषेक सोहळा फार मोठा ऐतिहासिक असतो आणि मोठा असतो। सर क्या कहेंगे, आज तिथि के अनुसार शिवराज्याभिषेक सोहळा है, कौन से प्रमुख अतिथिगण रहेंगे मौजूद और क्या कहेंगे शिवराज्याभिषेक के बारे में? आज का जो तिथिनुसार सोहळा है वो भी ऐतिहासिक सोहळा है और ये जो सोहळा है वो माननीय राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में यहाँ सेलिब्रेट होने वाला है और उसका नियोजन और आयोजन हमारे सहकारी मंत्री फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले ने किया है। सर काय सांगाल, राजछत्रीच्या संदर्भात परवा छत्रपती संभाजीराजांनी प्रश्न उपस्थित केला, जर प्रशासनाला राजछत्रीचं काम करायचं नसेल तर आम्ही करू। मला असं वाटतं की आजच्या उत्सवाच्या दिवशी कोण काय बोलले याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्याचा नक्की आम्ही अभ्यास करू आणि छत्रपती संभाजी महाराज नक्की काय बोललेत याचा अभ्यास करून त्याच्यावर बोलू। राज सदर बनाने के लिए किस प्रकार महायुति की सरकार आगे चली? छत्रपति शिवाजी महाराज का विचार आगे ले जाने के लिए पूरा महायुति का सरकार कटिबद्ध है और इसके बारे हम छत्रपति संभाजी महाराज से भी बात करेंगे। सर, गडावरच्या अतिक्रमणाबाबत देखील राज्यांनी कुचक टीका केलेली आहे, कसं बघता याकडे? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कशा पद्धतीनं प्रतापगडचं अनधिकृत बांधकाम काढून टाकलेलं होतं। अशी मानसिकता असणारे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे योग्य तो निर्णय आम्ही नक्की घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।